सोशल मीडियावर जर यायचं असेल तर पूर्णपणे लास्ट सोडून द्यावा लागतो. व्लॉग मुळे अख्खी दुनिया आम्हाला नाव ठेवून झाली. हा सगळ्यांनी नाव ठेवून झाली. कोण नाही राहिलं नाव ठेवायचं. गाईज मला खूप जास्त इचिंग होती माझ्या पूर्ण बॉडीला. मी पूर्ण अंगाला तेल लावले. हा पप्पाच्या अख्ख्या नातेवाईकामध्ये कोणाचाच फोटो नाही तसा कोणाचाच. 80% पाडले की आज पप्पा म्हणला मी खर्च काढील कर्ज बाजारी होईल पण तुला गाडी पण तू 80% पाड 80 नॉर्मल डिलिव्हरी साठी खराब आहे. हाय हॅलो नमस्कार पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुम्ही सांगायचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. कसे आहात परत आज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पायलचं योगा वगैरे सगळं करून आलेलं आहे. माझं जबरदस्ती योगा करून झालं जबरदस्ती ह्या पोराने सांगितलं. आणि त्याबद्दल मला 10 गोष्टी बोलते त्याचं काय पायाला मुंग्या आल्या त्या गाईज बसून बसून खूप जास्त. आणि तरी पण योगा करायला लावत. आणि आता मला अशी हा ना मला डिलिव्हरी करायची ना. मी बसणार हॉस्पिटलमध्ये जाऊन योगा हिला करायला लावतो ना. तिच्यावर अत्याचार करतोय मी. तर गाईज आता आम्हाला जायचं मार्केटिंगला. आज नवीन गिऱ्हाईक बघायला जायचं आहे त्यामुळे उशीर चाललोय. तर पाहायला ह्याची आंघोळ झाली करून गाईज. माझी नाश्ता आंघोळ करायचं. व्हायची अजून बाकी. कारण की खूप थंडी आणि मला केस हेअर वॉश करायचा आहे. सो त्याच्यामुळे हेड वॉश करायचं. हेअर डोकं देऊ जरा डोकं. टिकली पडलीस पडली ना आता. आता होती तेच ना आत्ताच पडली जस्ट. की हेड वॉश करायचं डोक्याचं घाण निघून जाऊन द्यावा. केस धुवायचे आज आणि खूप थंडी आहे म्हणून. आधीच मला सर्दी काल झाली होती थोडी. प्रतीकला म्हटलं मी नंतर आंघोळ करते बाकीचे सगळं कामं आवरते. छोटे सगळे कामं आवरते आणि तुला नाश्ता देते. म्हणजे हा गेला एकदा मार्केटिंगला की मला कसं एकदम रिलॅक्स. गाईज पप्पाला डिंगरीची भाजी खायची होती तर मम्मी आणि पप्पा त्या दिवशी गेलते तर पप्पाने आवर्जून डिंगरीची भाजी घेतली. आणि आता त्याला कोणच खात नाही. मम्मीने बनवली आहे पण ती जरा हे लागते अशी नाही का एकदम कचकच लागते जरा. त्याच्यामुळे आता कोणच नाही खाणार डिंगरीची भाजी. माझा झालाय नाश्ता. मी तर ब्रश करून आले होते. पहिला नाश्ता केला. आंघोळ काही निवांत करते आता मी मस्त. प्रत्येक गेल्या बाथरूम मध्ये. मम्मी पप्पा थांबलेत बाहेर. हे 2 पाव आहेत हे पण गरम करते. रात्रीचे पाव उरले होते तर भांडी घासून घेते आणि मग वरती जाते. आता वाजले की दुपारचे 12. कामं झाली सगळी. कामात आता एवढं मला काय वाटत नाही. का माहितीये का आता मी सकाळी खाली जाऊन फक्त नाश्त्यासाठी जर भाजी नाही आवडली तर दुसरी भाजी बनवते. कारण की सकाळी मम्मी पप्पाचा नाश्ता लवकर होतो ना. म्हणजे मग मम्मी तेव्हा भाजी बनवते आणि चपात्या बनवते. मग जर मला कधी सोनूला पण नाही आवडत शक्यतो भाजी. आता थंडी लागल्यापासून तर तो रोज फक्त चहा आणि चपातीच. मग खाली जाऊन मी फक्त मग चहा किंवा पराठा वगैरे बनवायचा असेल तर पराठा किंवा मला असं नाश्त्याला काही वेगळं खायचं असेल तर मग नाश्ता बनवते. किंवा कधी काय मम्मीने भाजी नसन बनवली तर भाजी बनवते. मग त्याच्यानंतर सगळ्यांना नाश्ता देऊन मग भांडी वगैरे आवरून किचन आवरून वरचं आवरत असते. वरतीच मला जास्त असं वाटतं काम आहे. मला खाली कधी काम असतं जास्त फक्त रात्रीचं. दुपारचे वाजले ते 12 आणि मी अजून आंघोळ केलेली नाही. नाश्ता झालाय कामं झाली. वरची कामं करते मी आता कारण मी पाणी गरम करायला लावले आंघोळीला. गाईज मला खूप जास्त इचिंग होती माझ्या पूर्ण बॉडीला. मी पूर्ण अंगाला तेल लावले गाईज. मला प्लीज काहीतरी उपाय सांगा. मी खूप जास्त वैतागली ह्या इचिंगला. खूप म्हणजे खूप जास्त वैतागली आहे गाईज. काय करू या खुजलीला. इतकी खुजली होतीये मला. इतकी खुजली होतीये की असं वाटतंय की स्वतः पण खाजूशी वाटत नाहीये. आणि असं वाटतंय की पोटावर तर इचिंग तर वेगळीच आहे. इतकं कंट्रोल केलं ना स्वतःला खाजवायला. कारण की मम्मी बोलली की तू जिथं पण आता खाजवशील तिथं तुला स्ट्रेच मार्क्स येणार आहेत. आणि त्यात डोकं पण खाजवत आहे. डोक्यात झालाय कोंडा म्हणून डोक्याला सुद्धा तेल लावलंय मी. काय करू. प्रेग्नेन्सी इज व्हेरी हार्ड. आता हे जे 6, 7, 8, 9 6वा महिन्याचा संपत आला. आता संपल 10-1 दिवसाने संपल 6वा महिना. पण आता 7, 8, 9 3 महिने माझ्यासाठी खूप जास्त मुश्किल आहे. मुश्किल. खूप जास्त इरिटेड होते मला. खुजलीने इरिटेड होते. खुजली एवढी होतीये रात्री झोप नाही लागत आहे त्या खुजलीने. नुसती मी इकडून तिकडून होत असते. आणि प्रतीक्षा झालेला असतं की किती वळवळ करते त्याला. मग तो असं मला म्हणला ना किती वळवळ करते. मग तर मला अजूनच राग येतो. त्याला म्हणते उठाने हे खाजव हे असं हात माझे. काय करू. तेलाची बाटली घेऊनच बसतीये सोबत. खाय झाली की तेल लावतीये. खाजवत नाहीये. कंट्रोल करतीये स्वतःला. कधी हे प्रेग्नेन्सीचे 3 महिने अजून संपतात आहे आणि कधी माझ्या अंगातली खुजली थांबतीये असं झालंय मला. इरिटेड जाऊन द्या. आता घरातलं सगळं आवरते कारण मी आज सकाळी उठल्या योगा वगैरे करून
डायरेक्ट खाली गेले होते. मग त्याच्यामुळे मला वेळच नाही भेटला वरचं सगळं आवरायला. बिछाना पण नाही काढला अजून वरचा. 12 वाजले तरी पण, कारण की खाली मी अजून बसलो गप्पा वगैरे काकू सोबत मम्मी सोबत मारत. आता बरोबर 1:30-2 वाजत आले ते. म्हणजे आता आंघोळ झाली गाईज. आंघोळ नाही, अभ्यंग स्नान. केस वगैरे धुतले आता मस्त. भूक लागली म्हणून आता पेरू खातीये. आणि मला खाली जाऊन कुकर लावायचं, भाजी बनवायची. सो पेरू खाऊ आणि जाऊया खाली. कॉमेडी पिक्चर लावला मी. पिक्चर बघत बघत हसतोय जरा. रात्री पण लय हसलो. हा पिक्चर खूप जास्त कॉमेडी आहे. आता पण हसतोय. दादू पण आल्यावरती, सर पण आले ते आता ऑफिसला जाऊन. तर गाईज परत थोडीशी मटकी आहे, ती बनवते. कारण की ह्यांना दोघांना आहे भाजी, ही कालची मटकी, आणि मम्मीला मला नाही आता भाजी, कारण ही डिंगरी कोण खाणार नाही म्हणून आता परत बनवते. आणि मला शिळं खाता येणार नाही त्याच्यामुळं ताजं बनवते. नाहीतर खूप जास्त जळजळ होती. एक पार्सल आलंय, काय आलंय माहित नाही पण. हा हो तेच घेतीये ना. काय आलंय आता माहित नाही मला. आता बघू आपण उघडून. मला पण नाही माहिती. तुम्ही कधी ऑर्डर केला, कधी मला पाठवला. बरोबर ॲड्रेस पण आमचं हे केला. बघू. पण तिने पाठवलंय का कोणी पाठवलंय मला अजून नाही माहिती. तिला फोन करून विचारायला लागेल आता. गाईज आमचं जेवण झालं दुपारचं मस्तपैकी. एक वेब सिरीज बघत बसलो होतो. आणि आता 4 वाजले, तेवढी झोप आली आहे. मी जेवल्यावर थोडीशी वॉक करते, ते पण घरातच. असं इथून टर्न मारून परत असं घरातच वॉक करते असा. तर चला आता थोडा 1 तासाचा नॅप घेऊया आणि 1 तास झोपते, 1 तासाने उठते. खाली पण सगळे झोपले. दादू पण आताच गेलाय खाली, तो पण वरतीच जेवला. आज मी जेवण घेऊन आले ते वरती, म्हणलं आपण वरती जेवू टी व्ही बघता बघता. तर मग दादू पण गेला झोपायला. खुशली गाईज, खुशली हातले खाजूत गाईज. माझ्या हाताला खाजवायला त्रास होतो. वेगळ्या लेवलची खुशली आता हात खाजू. सोनू तुझ्याशिवाय कोण खाजवणार आहे सोनू. तू चोळतोय तरी बरं वाटतंय. हा ना, लय दुखतंय तेच. हा चले बरं वाटतंय. चला गाईज आपण जाऊ चहा प्यायला. बाय बाय. 1 तासाची झोप झाली काय. 1 तासाची? ए खोटरडी. 1 तास झोपली का ना? खरंच बोल. किती? 1.5 तास. किती वेळ झोपले मी? किती वेळ झोपले? 4ला. तू कितीला झोपला? 4ला. कितीला उठला? 5:30. मग मी कितीला उठले? 5:30. 1 तास झाला नाही का मग? सांगतील लोक तुला. तुझं गणित किती पक्के. 1 तास झालाय, गप्पा बस. तर गाईज त्या दिवशी दाखवली दादी यांना व्हिडिओ, आता दाखवते फोटो. आता आम्ही आमचा म्हणजे सागरने माझ्या मैत्रिणी नेला होता अल्बम त्याच्या कामासाठी. त्याने आता दुपारी आणून दिला मला. आणलायचं म्हणून ह्याला दाखवून देऊ. तर म्हणलं बघ जरा तुमचा फॅमिली फोटो लय भारी आला त्यात. अल्बम बिल्बम बनवून कर जरा. म्हणलं फॅमिली फोटो भारी आलाय. फोटो घेऊन आला. एक त्यांचं हे बनव, फ्रेम बनव. आहे की तुझा आहे, तात्याचा आहे, आर्यनचा आहे, दादीचा आहे. नंतर मी तर घेणार नाही. मी तर आयुष्य घेणार आयुष्य. तर चला इथे बघ, ते बघा आम्ही अल्बम. 200 रुपयाचे आलं खर्च करणं. अरे असं उचल, असं इथून कोपऱ्यात बोट टाक असं. ह्याला स्क्रॅच पडले ना, स्क्रॅच जाणार नाही अल्बमचे. आहे की तो ह्या दोघांचा आहे. टाकलाय तो वाकडतून आलेला. बाकी कोणाचाच नाही, कोण नाटचाच. तो पण बरोबर टाकलाय क्रॉप करून. नाही कोणच नाहीये, कोणच नाही. अरे असं आमच्या सोबत स्टेज वरती हा पप्पाच्या अख्ख्या नातेवाईकामध्ये कोणाचाच फोटो नाही तसा, कोणाचाच. अरे अण्णाईचा फोटो इथं दिसतोय का? हा फोटो एवढा उचललाय, एवढा क्रॉप करून इथे टाकलाय. तेव्हा दिसते म्हातारा म्हातारी यात. आणि मला म्हणतो हाय की ते मी लाजपूर टाकलाय. लोकांनी नको विचारला पप्पा तुझे आजी आजोबा कुठे होते म्हणून. हा आजी आजोबा तुझे कुठे म्हणून टाकलाय मी तो कट करून. चला जा. चला आता पाहिलं आवडायचं आणि मला पण मी पण. ए मम्मी उठ. पप्पांनी दादीची आता एक्झाम आहे. पप्पांनी सांगितलं दादाला की तू 10वीला किती टक्के पडाले? 80. काय भेटणार तुला? यामा बाईक भेटणार आहे. तर 80 टक्के पडल्यावर. तर दादाला आता प्रिलिमला 75% पडले होते. 5% त्याला मग दादा अभ्यास करायचा. 80% पाडायला. 80% पाडले की दादा पप्पा म्हणला मी कर्ज काढील.
पण तुला गाडी आहे. पण तू 80% पडा 80. दाद्या पडतील 80%? हो पडतील. हा हो. यस. मी तर आता काय करायचं support कर्ज बाजू व्हायला आम्ही तयार जे आहे जे शब्द फक्त दिले होते त्यांनी पूर्ण केले, मी पूर्ण केले. काय तुला जे जे शब्द मी दिले होते ते मी पूर्ण केले आणि तूही पूर्ण केले. म्हणजे कसं? नाही का तुला म्हणलं होतं 10वी मध्ये चांगले मार्क पाड, मोबाईल देते. 12वी मध्ये पास व चांगल्या टक्क्यांनी गाडी देते. दिली ना दोन्ही पण. म्हटलं 80% पाड यमहा बाईक. कर्ज काढू. सोनू 8वी पासून मोबाईल मागत होता. सोनूला नाही पण तुला 10वी झाली. बरं झालं तुम्ही नाही दिला त्याला 8वीपासून मोबाईल. सांग नाही ते का दुसरी. दुसरी पोरगी असती कोणतरी दुसरी पटवलेली. पोरगी पटवली असती हा त्याची दिली. बरं झालं की नाही 10वीलाच मोबाईल भेटला आणि लगेच सोनूला मी भेटली. 10वी झाले लगेच. मग हे बघा खरा व्यायाम नॉर्मल डिलिव्हरीसाठी खरा व्यायाम. आता रोज असं पाहायला सगळं संध्याकाळ परशी पुस्तक काय म्हणतात त्याला झाडू मारणार आहे. पण असं काय नसतं. आज लय कमेंट आल्या होत्या. काय असं काही नसतं किती व्यायाम कर काही कर. अरे रील करायची चालू करताना. रील कर. पण बाळाला जसं यायचंय ते तसंच येतं काय. त्यासारखं मला झाडू आहे की तुम्हाला दादू उठलं आता तू कवर कुठं पडला? ते अंगावर घेतलं ते दारी ताबे चालू आहे बघ किती भारी. घडी करून नाही ठेवलं तर तिकडं होतं तिकडं. हे झटकून येतं. इथं चालय पा मोबाईल पिबाईल बघणं आणि हे बघा प्रीमियम 2 दिवस आले फ्री फायर गेम खेळतो आणि मम्मीचं मिस्त्री लावून एनर्जेटिक काम चालू आहे एकदम. हे आम्हाला एक काल प्रमोशनसाठी ते लिकेज निघालंय तर त्यामुळं ते बघायचं काय म्हणतात त्यानुसार आपण तुम्ही व्हिडिओ बघतायलाच त्याची मम्मीचे चालू आहे इथं भांडे घासणं दाखवतो मिस्त्री लावला तोंड. हाय गाईज तेवढंच. आणि आज आली खूप दिवसातून आमच्याकडे बिंगू. तुम्हाला खूप दिवस झाले बिंगू दिसली नसेल. हे बघा हे बघा 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 हाय का सगळ्यांना. आणि एका ताईची आपल्या पिऊची कमेंट होती आर्यन कुठे गेलाय. आर्यन दिसत नाहीये तर आर्यन गेलाय त्याच्या आजोबाकडे. 15-1 दिवस झाला तो आजोबाकडे गेलाय. तो आता 2 दिवसात येईलच. त्याला कोणी सोडवलं तर तो नक्की येईल. तो आल्यावर तुम्हाला दाखवलंच आर्यन कुठे गेला. आर्यनला पण लोक मिस करतात ब्लॉग मध्ये. मग एका पोरीची कमेंट आलती आर्यन कुठे दिसत नाहिये. मग तो म्हणला तर गेलाय तो आजोबांकडे. तो येईलच 2-3 दिवसात येईल त्याला कोणी सोडल्यावर. हा काकू जाणार आणायला. काकू गेली लवकर. तर आता बसल्या बसल्या दादूने विषय काढला. काय विषय होता नेमका? लग्नाचा विषय चालला हा. होता. दादू म्हणला मी आता पोरगी बघणार. नाही मला तसं नाही म्हणला. सांगितलंय. थांब तू सांग सांग काय म्हणला तू सांग आता सांगायला लागणार. अण्णा नाही बघत ब्लॉग सांग. मी सांगणारच नाही. मी का? सांगते. दादू काय बोलला मी सांगते. दादू बोलला अण्णाने सांगितलंय पोरगी कशी बघायची लग्नासाठी जिच्या पायात पाय सपाट असलेली पाय नाही बघायची पायात खड्डा पाहिजे हा अशीच पोरगी बघायची. तर दादू काय म्हणतोय हा मी आता त्याच्या पुढे college आता मध्ये जाणार, आता महत्वाचं आहे. मी शाळेत जाणार आणि सगळ्या पोरीचे पहिले पाय बघणार. जिच्या पायात खड्डा आहे ना तिलाच पटवणार. बघा कसं आहे बघितलं का बघा. आणि त्याची मम्मी त्याला शिवाय देते. हा, त्यांचं बघ ते व्लॉग करतोय हिचं हे व्लॉग बघतोय तो व्लॉग बघतोय आपले असं नको बोलू काय समजते. पण काय झालं काकू अरे ते joke. व्लॉग मुळे अख्खी दुनिया आम्हाला नाव ठेवून झाली. हा. सगळ्यांनी नाव ठेवून झाली. कोण नाही राहिलं नाव ठेवायचं. महत्वाची गोष्ट बोलू का? कसं असतं माहिती का? सोशल मीडियावर जर यायचं असेल सोशल मीडियावर तर पूर्णपणे लास्ट सोडून द्यावा लागतो. कमेंट करतात लोक. त्या जर कमेंटला आपण जर रिप्लाय देत बसलो त्या कमेंटचं जर आपण जुरत बसलो ना तर सोशल मीडियावर आपण राहू शकत नाही. पण एवढं असं मात्र काय खरं आहे. करायचं मी इथं बघा लास्ट सोडून नाही लास्ट धरूनच आपण जे व्हिडिओ करतो Yes, ते yes. आपण करतो. करतो. तू चुकीचं पण शब्द काय वापरला काय आहे. लोक आहेत ना जे व्हिडिओ करतात ना आपलं बोल. एवढं आपलं एवढं बोल. सोशल मीडियाचं सांगते मी आपलं नाही. कुणाला जज नाही करायचं. लोक काही करून आहे ना रे आपण आपल्या हातीतच काही पण कमेंट करतात आणि काही जज करतात लोकांना. पण आपली ऑडियन्स पण विषय काय होता नेमका विषय काय होता काकू हळू झालेलं म्हणली की हे लोक व्लॉग बघतात. नाव घेतली मी व्लॉग मध्ये नाव नाही घेणार. हे लोक व्लॉग बघतात काही बोलू नकोस. घेऊ का ब्लॉग मध्ये नाव का सांगू का कोणाचं नाव घेतलं काकू सांगू का काकूला लगेच उद्या फोन लॉक पडल्या हा आमचं नाव घेतलं होतं. आमचं नाव नाही. निगड्याच्या माथारी होती माथारी मावशे चाळीमध्ये सिद्धार्थ बसायची तिला काय चालतंय पप्पा मोबाईल पप्पाला हेडफोन घेऊन पाहिजे लय किरकिर झालं मोबाईल किरकिर करत लागलं का हा हे झालं सगळं पूर्वीचं. पण आताची जनरेशन अशी नाही की नाही का पाय बघून किंवा असं अरे पूर्वी असायची ना पूर्वी 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 ना बघायला ना लोक पाय बघायचे पाय बघायचे. पण आता नाही तसं काय राहिलं. असं असतं माहिती का हे पाय जर पडले ना असे तर हिथं खड्डा दिसायला राहायला पाहिजे. पाहिजे. हिथं खड्डा पडायला पाहिजे. हो पाय पूर्णपणे सपाट म्हणजे त्याला सपाट पायाची म्हणतात. पण आज सपाट असं तर मग पुढं काय म्हणजे घर सपाट
म्हणजे घर सपाट म्हणजे काय बोलतो? म्हणजे तुझ्या पायात लक्ष्मी नसती. अच्छा. पण माणूस आता काय राहिलेलं म्हणतो? guys, तुझ्या please पायाने तुम्ही हात एका वर्षाकडे बोला. चुकीचा संदेश नका एका वर्षाकडे देऊ. बोला. म्हणजे नाही का आता असं काही राहिलेलं नाहीये ह्या काळात असणार आहे. अरे तो असं नॉर्मली बघतो लगेच आता अगं, काय. आताच्या काळाचं नाही सांगत तुला माणूस. म्हणून सांगतो एक पहिलं नाही माणसं पण लोकांना चुकीचं वाटेल की नाही का नाही आपण काय बोलतो. लोकांना चुकीचं वाटायचं काय तर होतं पहिलं सगळ्यांना हे जे लोक बघतात त्यांना सुद्धा माहित असं नाही गोष्ट. पण दादू लग्नासाठी तुला पोरगी मम्मीच बघणार. त्याला पोरगी बघितलेली पायल. बघितली हो हो. तर ती म्हातारी मला असे मी चालले ते रस्त्यानी मला म्हणली तिने बघितलं माझ्या पायाकडं मला म्हणली बाया तुझ्या पायात लय लक्ष्मी आहे तू लक्ष्मी आहेस म्हणली. मावशी म्हणजे तुझ्या पायावर दिसतंय मला तुझ्या पायात लक्ष्मी आहे. हे पुरुष लोकांचं एक असतं रे बघणं. पुरीच्या खाद्या लोकांचं गोष्टीचं पडतं, हो. बारका होता पोरगी बघायला जर जायचं म्हणलं तर उगाच 4 माणसं घेऊन जायची का पोरगी बघायला. मग त्या पुरीला नकापासून त्या कसा हो. माणूस बघत होतं निळत होतं. आणि आताचा काळ लय वेगळा झाला तुम्ही सांगतो. आता पुरीचा काळ झाला आताचा काळ तुम्हाला सांगतो कार्यवाल्या गोष्टी. पोराचं सिबिल चेक करतात पोराचं पेमेंट स्लिप चेक करतात. आता उलट सगळं उलट झालंय सगळं उलट झालंय. पोराला पण उठून चालायला लावतात पोराला बोलायला लावतात. म्हणजे आता लव्ह मॅरेज जास्त कल्चर आहे. आणि अरेंज मॅरेज जर बाय चान्स कोण असेल नाही का आता काही काही लोक असतात घरनेवाले काही लोक असतात घरनेवाले ते बघतात म्हणून. तर तर सांगायचा विषय असा आहे की आता सगळं उलट झालेलं आहे. होय पप्पा. मी आपण एखाद्या बातमी पण आलती पोराचा सिबिल चेक केला पहिला हो नंतर पेमेंट स्लिप चेक केली चेक करतात आता कारण पेमेंट स्लिप कोणाशी चेक केली आम्ही दादाची. हो का नाही का घरी येऊन फाईल चेक घरी येऊन फाईल चेक केली कुठं कामाला जातोय काय काम करतोय पेमेंट स्लिप नक्की एवढाच पगार आहे का त्याला आधार कार्ड वर बरोबर आहे जे का ते सगळं चेक करत जातात पोरांचं. हा एक मुद्दा होता बोलायचा बाकी काही नाही. दादाने विषय काढला म्हणून हा विषय अजून वरती आला. आता सगळं उलट झालंय पूर्वीचं कसं आता कसं दादाला पण सांग दादा म्हणजे अशी पोरगी बघायची तर पहिले आता पोरगी नाही आता पोरगा अरे तो बघते. नाही बघत तो मस्करी करत होता. नाही, सांगते पण एक मुद्दा आपल्याला होता म्हणून आपण त्याला बोललो तो मस्करी करत असं टाइम बसल्या बसल्या अण्णा असं म्हणला मग मी अशी अशी शाळेत जाऊन पोरगी बांधले. अण्णा असताना तो लव्ह मॅरेज करायचा विषय डोक्यात कधी आणणारच नाही. अण्णा असताना पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट आहे तो असं मस्करी करत होता लव्ह मॅरेज तो म्हणते अण्णा मला जगून देईल का दोघंही ते म्हणतात अण्णा मला जगून देणार नाही आम्ही लव्ह मॅरेज केलं. गाईज आज मी बनवली आहे चाकवत आणि पावट्याची भाजी. पहिल्यांदाच बनवली आहे कारण की मी कधी खाल्ली नाही पण लय छान झाली आहे. पहिल्यांदा बनवली आहे मी. मस्तपैकी त्यात पावटा टाकलाय आणि चाकवत डाळ अशी मिक्स भाजी बनवली आहे. तुम्ही खाल्ली आहे का मला कमेंट करून सांगा. इथं लावलंय भात आणि इथं भाकरी पण झाल्या ते मस्तपैकी गरमागरम भाकरी. एक वरची जी छोटी आहे ती करपली माझ्याकडून आणि ती आता मीच खाणार आहे. छोटीवाली भाकरी टाकली आहे लवकर करून तू लवकर जेवण करून घ्यायचं ना तुझं रोजचा टायमिंग ठेव. कारण मी दुपारी एवढा भात खाल्ला होता म्हणून आता मला लय भूक नाही. मटकी होती ना मटकी बरोबर भात एकदम लय भारी लागत होता. मस्त लागतो. हो. त्यासोबत लिंबू कांदा आमची आम्ही खाल्लं आमची झोपलो बळबळ डोळे उघडून उठलो आम्ही नाही तर पाय काय स्वतः सांगून उठ बाबा. नाही कॉल आला ना सागरचा call म्हणून आला. जाग आली खरं हा तर. आता हा बरोबर है ना? तो अल्बम आलाय हा मित्रांनी अल्बम नेलं माझ्या तर घेऊन आलं तो परत आणून दिला. काकूला दादाला दाखवून देऊ अल्बम डायरेक्ट आता पॅक होऊन डायरेक्ट आताच नका घरात. सोलत नाही मी खायला इथं काकूने वरती भाजी इथं बघा पप्पा मग हो पण ते भाजी घेऊन ठेवली मी एकदम ते पप्पाने खायला घेतलं मम्मीला खायला घेतलंय वाटलं वाटाणा सोलत ते. हा पुढे आहे वाटाणा मी पण खाणार मग थांबा आता. मी पण दादा नको दाखवून दादा खाण्यावर देऊ. आम्ही दाखवणार आहे त्याचे डोळे आहेत तो बघणारच आहे ना रे आहे ना रे. अरे तरी पण दादाला दाखवणार आहे म्हणते काकू. पण त्याला डोळे आहेत तो बघणार दाखवत नाही वाटाणा फ्रीजमध्ये ठेवते. म्हणूनच तू गेल्याच्या नंतर निवडून अरे सोलेला असंच मी सोल्याची ना त्यात मी पण दाणे उचलायचं म्हणून खायचं म्हणजे सोलेला काय खातोय मी त्यातलं घेऊन खा ना बिन सोल्याला. तर आता आम्ही जेवतो जेवण करून जातो वरती जरा मला लॉग एडिट करायला वेळ लागतो आता. आता त्याचे तुला मोबाईल चल तर वरती आले पहिले मी फ्रेश झाले झाडून वगैरे काढलं त्याच्यानंतर आता म्हणलं ड्रायफ्रूट पहिले भिजत टाकावे लक्षात नाही राहत माझ्या म्हणून पहिले आठवणीने ड्रायफ्रूट भिजत टाकले ते बदामच भिजवलेत. मला अक्रोड भिजवलेले नाही आवडत मी ते सुकेच खाते असेच कोरडेच खाते भिजून चांगले नाही लागत ते कसे तरी लागतात. आणि तेल घेतलंय टमीला लावायला पोटाला तेल लावते कारण माझं अंग इतकं चुनचुन होतं मी तुम्हाला काय सांगू पण नाही शकत. इतकी खुजली होती माझ्या बॉडीवरती आणि असं रात्रीची भूक लागली तर असं मी ठेवत असते वरती काय ना काय खायला. भूक लागले की उठून उठून खाते. हाय लेवलची भूकट झाली मी आता. मला अजून एक गोळी खायची त्याच्यानंतर आम्ही झोपणार आता. भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय.